अरे आपली कोणीतरी अपॉइंटमेंट घेतली पाहिजे, आपल्यालाही कोणतरी बोललं पाहिजे, आपल्यासाठी कोणीतरी तरसलं पाहिजे, आपणही साला कोणाचा नंबर ब्लॉक केला पाहिजे, ती वेळ आपल्याला आणता आली पाहिजे. कळलं का? मी डीएलला होतो, डीएलला मी एकीला बोलायला पावलो, ती बोलली नाही, ती मला बोलायली, मी तिला बोललो ना. काळ बदल काळ बदलता आला पाहिजे. काळ बदलण्यासाठी पर्याय एकच आहे, वनली कामयाबी. पण ताई तू शिकायला आली, शिकत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की बाबा आपण लोकांच्या मोबाईलवर स्नॅपचॅटवर स्वतःचे चेहरे ठेवण्यापेक्षा एमपीएससी आयोगामार्फत गेलेल्या परीक्षेत तू पहिली आली ना, हा मीडिया तुमची मुलाखत घ्यायला समोर येतो. ज्या लोकांनी कधी तुमचं स्टेटस ठेवलं नाही का, ती लोक तुमचं स्टेटस ठेवतात. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की पोरं स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नसते. ज्याचं स्टेटस असते का, लोक त्याचं स्टेटस स्टेटसला ठेवतात. म्हणून पहिले स्वतःचं स्टेटस बनवायला शिका. तुझ्या गावातलं पोरगं पोलीस भरतीला लागलं, तू त्याला बोलत बी नव्हता, नाही लाज असतो, तुला त्याचं स्टेटस ठेवावं लागलं का नाही? ठेवावं लागलं का नाही? त्या गावातलं पोरगं नोकरी लागल्यावर दिवाळीला गावाकडे आलं, गावातल्या प्रत्येक लोकांनी त्याला विचारलं, ज्या पोराला कधी कोणी बोललं नव्हतं, म्हणजे त्यानं स्टेटस निर्माण केलं. ज्या महापुरुषांनी प्रथमतः या भारतामध्ये एक एकात्मतेची शिकवण देण्याचं काम केलं, त्या प्रत्येक महापुरुषांच्या विचारांवर थोडा प्रकाश टाकूया. सब्र कर बंदे, वो दिन भी गुजर जाएंगे, कल तुझे देखकर जो हंसते थे आज वो देखते रह जाएंगे, त्याग दी ख्वाहिशें कुछ अलग कर दिखाने के लिए सिद्धार्थ ने खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए, सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं, ते राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं. ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ. शर्ते किती झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, शर्ते किती झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, एरे शिवबा पुन्हा जन्माला, आता म्यानात तलवार उरली नाही, आता म्यानात तलवार उरली नाही. स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, आदर्श पुत्र छत्रपती संभाजी राजे, आरक्षणाचे कैवारी राजश्री शाहू महाराज, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, युवकांचे दुसरे प्रेरणास्थान शहीद आलम भगतसिंग, आणि आताचा आपला युवक. युवा वो नहीं होते जो हवा के साथ बहते हैं, युवा वो नहीं होते जो हवा के साथ बहते हैं, साला युवा तो वो होते जो हवा का रोग बदल देते हैं, जो हवा का रोग बदल देते हैं. पण खऱ्या अर्थानं आपलं तसं होतंय का? रस्त्यावर एखाद्या पोरीला छेडत असेल तर हे विचार करतोय मी मदत गेल्यावर मार खाण्यापेक्षा आपण न इन्व्हॉल्व झालेलं बरं. अहो बाकीचं जाऊ द्या, ही पोरगी रस्त्यात एकांतात असताना मला कधी बोलता याचा चान्स शोधणारा तू. आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो. गेली वर्षानुवर्षे प्रबोधनाची चळवळ या महाराष्ट्रात वाहते आहे. पण इथला युवक एखादी पोरगी नाही म्हणते म्हणून आत्महत्या करतो, एखाद्या पोरीनं ब्लॉक केलं म्हणून आत्महत्या करतो, एखादी पोरगी आपल्याला व्हॉट्सअपवर रिप्लाय देत नाही म्हणून आत्महत्या करतो. तर अशा तमाम मरणाऱ्याने माईच्या पोटात मेले असते तर बरं झालं असतं. एवढी पण महत्वाची गोष्ट आहे की असे माईच्या पोटात मेले असते तरी बरं झालं असतं. कारण भगतसिंग बी तरुण होता, वय वर्षे 23 महिने 11 दिवस 8व्या दिवशी फासावर जाणारा भगतसिंग. त्यालाही कदाचित प्रेम झालं असत, त्यालाही देशाबद्दल काही करण्याची उत्कंठा होती, त्याला नको होतं का भौतिक सुख. पण त्याला विचारलं प्रेमाची व्याख्या, तेव्हा भगतसिंगाने दिलेलं उत्तर आहे, मेरे आदत से वाकिफ है मेरी कलम, जब भी इश्क लिखना चाहता हूं इनकलाब लिख देता हूं, इनकलाब लिख देता हूं. म्हणजे युवक कसा असावा, युवक कसा असावा? अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, खरे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले, आदर्श राज्यकर्ते अहिल्याबाई होळकर, संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा महात्मा बसवेश्वर, वसंतरावजी नाईक, हिंदू सूर्य महाराणा प्रताप, संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज, एपीजे अब्दुल कलाम. 1.5 दिवसाची शाळा शिकून रशियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पावला पायी चालून या ठिकाणी गाजवणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. मला या ठिकाणी बोलण्याचं, तुम्हाला या ठिकाणी ऐकण्याचं, जखडबंद साखळदंड तटा तटा तुटले तू ठोकताची दंड, झाली गुलाम सारी मोकळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता महत्वाच्या मुद्द्यावर आपल्याला यायचं, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन. इथं शिकवणारे सर्व सन्माननीय शिक्षक, संग्रामभाया गावंडे, मित्रपरिवार, नुकतंच सरांनी मार्गदर्शन केलं ते सन्मान्य मान्यवर, सूत्रसंचालक, साऊंड सिस्टीमवाले. कारण माझ्या टायमाला तू कुणी काय होऊ नाही म्हणून पहिलेच तुम्हालाही शुभेच्छा. महिला मंडळ, मुली, आणि एकदा तुम्ही तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि आपल्याला तोच काळ बदलायचा आहे. किती दिवस आपण लोकांसाठी टाळ्या वाजवायच्या, म्हणून पहिल्यांदा आपण म्हणलो की स्वतःसाठी टाळ्या वाजवा. येणाऱ्या पुढच्या वर्षी 17,000 जागांची आड असेल, एमपी असेल, एमपीएससी असेल, क्लर्क असेल, सरळ सेवा असेल. पण येणाऱ्या काळात संग्रामभाया गावंडे जेव्हा कार्यक्रम घेईल तेव्हा विचार मंचावर तू उभा असेल आणि त्यासाठी लोकांनी टाळ्या वाजल्या पाहिजे. हे स्वप्न तुला उरासी बाळगून इथून काहीतरी घेऊन जायचे. इथं शिकवणाऱ्या सर्व सन्मान्य मान्यवरांना, शिक्षकांना मनपूर्वक अभिवादन करतो. सर्वांना हृदयाच्या तळापासून प्रत्येकांच्या शुभेच्छा आणि सन्मान या ठिकाणी स्वीकारतो. आणि पोरो, आपला येणारा जो काही टप्पा आहे तो टप्पा आहे पोलीस भरतीचा. पण या पोलीस भरतीमध्ये जर परीक्षा ऑनलाईन झाली तर त्याच्या विरोधात पुन्हा आपल्याला एल्गार करावं लागेल, हे देखील लक्षात घ्या. मला
नेता व्हायचं नाही एवढे भिकारचोट धंदे आपल्या डोक्यात नाहीत. पण आपल्या समस्या, आपला मोठा भाऊ म्हणून एक शिक्षित ज्या घराण्यातून मी नेमकंच मातोश्री वृद्धाश्रम पाहिला, जो माणूस स्वतः दवाखान्यात जातो, एखाद्याची समस्या जाणतो, इथला स्थानिक नेता तिथं उभा राहत नसेल आणि त्या नेत्याचं काम एखादा आपला मोठा भाऊ म्हणून एक युवक म्हणून करत असेल, तर असे व्यक्ती त्या विधान भवनात जाऊन आपल्याबद्दल समस्या मांडत असेल, तर अशा लोकांना साथ देणं सध्या काळाची मात्र गरज आहे. हे बी लक्षात घ्या. नाहीतर मग नेत्याचा कार्यक्रम बिघडला भाऊ. सध्या राष्ट्रवादी, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस या चौघांचं सरकार आहे आणि विरोधी पक्षात भारतातली जनता आहे. विरोधी पक्षात कोण आहे? आणि असं रोग आल्यामुळे बसायचं नाही, टाळ्या वाजल्यात वाजवायचं नाही, तर नाही वाजल्यात मिळत चालतं. तुम्ही काही काही शिक्षकांना सांगतो, काही जण याच्यामुळे आले, त्याला माहिती आहे सकाळी क्लास असतो आणि ती आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे, ती 4च्या नंतर काहीच घराच्या बाहेर निघली नाही, आजच आली म्हणून आलाय. हे का काही असे बी दलिंदर असतील, पाणी उसाल द्यायचंय, दांडाल पपायचं झाडं लावून पाहतो, जमलं. हे का म्हणालो? आपल्याला नेता व्हायचं नाहीये. आपण छत्रपती संभाजीनगरला युट्यूबला एक व्हिडिओ घेतल्याच्या नंतर एवढं आंदोलन झालं, पण त्यानंतर तुमचं काम होतं ते पेटवायचं. महाराष्ट्रात मी एकटा क्लास घेत नाही. तुम्हाला शिकवणारे किती शिक्षक चांगले, त्याच्या कार्याला, गुणवत्तेला सलाम आहे. पण कुठंतरी आज माझे दिवस बदलले असतील, तर माझं काम आहे ज्या लेकरांनी आपले दिवस बदलले त्यांचे दिवस बदलण्यासाठी मला हातभार लावावा लागेल. जर येणाऱ्या काळात परीक्षा ऑनलाईन झाली, भैया इकडेच ठेव, एकदा त्यालाच घे, नंदी थांबतो 2 मिनिटं. मी म्हणालो ते तिथून दलिंदर हात करून दाखवायले, त्या मायला मला काय ओळखीचं नाही, काय नाही. अबे चालेल नाही तुम्हाला, म्हणजे त्याला काय घेणार, मी काय बोलू लागलो, मुद्दा काय होता, काय नाही, ते तिथं पाहिले मी कुठे त्याच्या बाजूच पाहिले, ते संग्राम व्हायच्या मागे ते. अरे सुधरा रे, कोणी निंदा कोणी मंदा, आपला बेश्रमाचा धंदा सोडणार नाही. बदल नकोच. महिला मंडळ मी पावलेल्या, मी कुठं दिसते पण प्रॉब्लेम झाला, तिला असा हात दाखवता येईल ना, आमचा पोरगा टीचर तिथून दाखवले, ते पाठी बाजून दिसत. अरे गदेव, आपल्याला गर्दीचा भाग व्हायचा नाही, गर्दीचं कारण बनायचंय. आपल्याला गर्दीचा भाग व्हायचा नाहीये. तिथं बसून त्या स्क्रीनवर येण्यापेक्षा इथं बसून स्क्रीनवर यायचंय. ही गोष्ट लक्षात घ्या. किती दिवस तिथं बसायचंय, त्याला ती गोष्ट आपल्याला त्या व्यवस्थेचा राग आला पाहिजे. आज इथं कुठतरी आपला बाप बसलाय, कुठेतरी मैत्रीमध्ये एखादी आपली आई बसली असेल आणि परिवर्तन करायचंय. झक मारू, रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, वेळ कोणासाठी थांबत नाही. कारण का सही समय पे तय कर तुझे करना क्या है, नहीं तो समय तय करेगा तेरा करना क्या है, तेरा करना क्या है. वेळ बलवान आहे, त्या वेळेत तुला ठरवावं लागेल काहीतरी करायचंय. आणि प्रत्येकाला ठरलेला कालावधी एकच आहे, आयुष्यमान कालावधी एकच आहे, दिवसातल्या 24 तासाची वेळ एकच आहे. आता जर तुला ठरवलं नाही, येणारा काळ वाईट आहे म्हणून 1 वर्ष आपल्याकडे, हार्डली 2 वर्ष आहेत. सरकारने आपल्याला दिलेलं चॉकलेट आहे 17,000 जागा. तू कोमा मास्तराची या नवीन बॅच या बसा आमच्या बोकांडीवर है ना, नवीन बॅच किती दिवस बॅच करतो. आणि म्हणून महत्वाची गोष्ट आपल्याला तिथं परिवर्तन करायचं आहे की बाबा आपल्याला कळावं लागेल. आपल्या सोबतचा मित्र लागलाय, त्यानं पहिले 1 महिना आपल्याला कॉल केला, त्याचा कॉल विसरलाय. याच्या अगोदर आपण ज्याला मदत केली, पुस्तक दिलं, त्याच्यासोबत होतो, प्रश्न विचारले, एका रूम मध्ये राहत होतो, एका सोबत मेसला जात होतो, तो नोकरी लागल्यावर त्याचे कॉल येणं आपल्याकडे कमी झाले. ज्या मैत्रिणीला आपण बहीण म्हणायचो, तू हा मानलेला भाऊ, सख्या भावाला बोलू ना, तिचा नवीन भावाला मानलेला, काहून सेटिंगसाठी सेटिंग. हा काही जण आहेत उपासी मित्रमंडळाचे अध्यक्ष, त्याला काय घेत नसते, ते बाजूच्या विचारते सर काय म्हणाले होय, हा हे बाजूचं म्हणते मी नाही मला काय कळत नाही बाबा. हे तू लक्षात घ्यायचं, म्हणजे बिना कामाचं स्टँडर्डपणा आपण आणायचा नाही. मानलेला भाऊ नाही, काहीच नाही. आपली लढाई पुस्तकातल्या पानातल्या ओळीसोबत आहे, आपली लढाई माईच्या डोळ्यात पडलेल्या स्वप्नासोबत आहे, आपली लढाई बापाच्या फाटलेल्या बनेल सोबत आहे, आपली लढाई बापाची मळालेल्या पॅन्ट सोबत आहे, आपली लढाई घराच्या चित्र बदलण्यासोबत आहे, आपली लढाई स्वतःची स्वतःसोबत आहे. आणि ती आपल्याला बदलायची आहे, आणि ती लढाई आपण आता बदलली नाही. पहिली गोष्ट तर लक्षात घ्या, काही लोक त्याच्यावर बॅनरवर नाव टाकतात, काय प्रमुख व्याख्याते, वक्ते, काही दिवसात वक्ते टाकतील. हा आता कळलं ते पुरी आता कळलं माय वक्ते म्हणलं तर. सांगायचं तात्पर्य पूर्व लक्षात घ्या की बाबा आपल्याला आपली काळ बदलायची, वेळ बदलायची. पण जर पोलीस भरती ऑनलाईन झाली तर त्याच्या विरोधातला पहिला यरगाल आपल्याला मुंबईला सादर करायचं, ही गोष्ट लक्षात घ्या. परीक्षा ऑनलाईन झाली, काही जण इथं नाही पण काही बाहेरील असतील, सतरंजा उचलणारे, डायलॉग हाणारे, ते म्हणतील हो द्या ऑनलाईन. तर मला माहिती आहे तुला काय येते, अरे दलिंदरा कॉम्प्युटर समोर बसल्यावर 1 तास तुला माऊस सापडत नाही कुठे म्हणून.
त्याचा बाण पाहू पाहू बेजार होतो. तो हा बाण लोकांच्या कम्प्युटरवर, लोकांचा बाण ती हा कम्प्युटरवर, आणि याचं बी उत्तर आणि बीचं सी उत्तर, मेला तू थार. त्यामुळे आपण ते भंगार कुठं नाही करायचे नाहीत. पण हे करत असताना पोरिओ, तुम्हाला शिक्षणाची संधी कमी आहे. तुम्हाला हार्डली मायबाप 2 ते 3 भरतीची तयारी करू शकतो. 3 भरतीची तयारी होण्या अगोदर आपलं वय 20-22 वर्ष क्रॉस झाला असेल तर आपल्या गावात एक दलिंदर प्राणी आहे, त्याचं नाव आहे भावकी. भावकी भावकी सारख्या अन्नावाचे 2 दलिंदर. भावकी नावाचा प्राणी आहे. तो आपल्या बापाकडे येतो आणि बापाकडे येऊन म्हणतो, पोरीचं वय होत आले, पाहुणे इथे येते, लवकर उरकून टाका. म्हणून तुला मायबापानं शिक्षणाची संधी दिली तर विनंती आहे, जे करायला आली तेच कर. लॅबमध्ये बसली, तुझ्याकडे मोबाईल आहे, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या, कंबाईनची तयारी करणाऱ्या, PSI STI ची तयारी करणाऱ्या ज्या बी मुली असतील त्यांनी एक शब्द घ्या पहिल्यांदा. आजपासून तुझ्या स्टोरीवर, तुझ्या स्नॅपचॅटवर, तुझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला तुझ्या माई आणि बापाचा लागेपर्यंत एकच फोटो असेल. हा शब्द घ्यायचा. कारण जर त्या लॅबमध्ये तू बसली, लॅबमध्ये बसल्याच्या नंतर एवढा कोर्स असतो पहा, याच्यात ते पुस्तक असतात, मागं चेअर असती आणि याच्यावरती असा लाकडी फलक असते. एक काम करायचं, घरी गेल्यावर आपल्या माईचा आणि आपल्या बापाचा गुडगुडीत फोटो घ्यायचा. माईला म्हणायचं स्माईल कर, बापाला म्हणायचं स्माईल कर. त्या दोघांचा फोटो त्या फलकावर लावायचा. आपण अभ्यास करायला बसलो, महाराष्ट्र भूगोल वाचायलो. 1 नोव्हेंबर 1856, त्याच्यानंतर 1 नोव्हेंबर 1959, त्याच्यानंतर 1 मे 1960, महाराष्ट्र राज्याची निर्मिती, महाराष्ट्र निर्माण होणारं 14वं राज्य, महाराष्ट्र पंचायत राज स्वीकारणारं 9वं राज्य, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713, महाराष्ट्र क्षेत्रफळ 3रं, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ इटाली एवढं, महाराष्ट्रात पहिल्यांदा क्षेत्रफळात राजस्थान, दुसरं मध्य प्रदेश, सर्वात कमी गोवा. हे वाचता वाचता अनावधानाने तुला वाटलं बोर झालंय, आणि ते बोर होताना तू इंस्टाग्राममध्ये गेली. तर मी आवर्जून सांगेल, या जगाची लोकसंख्या 8 अब्ज आहे. 8 अब्ज जगाची लोकसंख्या असताना मानव म्हणून तुझा जन्म झालाय. याचा अर्थ आपण लोकांचे छिद्रे चाळे पाहायला आणि आपण छिद्रे चाळे करायला जन्माला आलो नाहीत. उद्या ज्या महापुरुषांची जयंती आहे, ती जयंती सहज साधी सुधी साजरी होत नाही. बघ्या, लाडका शब्द आहे. बब्या म्हणजे आपुलकी आहे, प्रेम आहे. ते कळलं का? मी लहानपणा झाकण झुल्या म्हणत असतो. हे ते प्रेम आपुलकी आहे. आणि त्या लेकरांना एक लहान भाऊ, मी त्यांचा मोठा भाऊ, ही भूमिका म्हणून बजावत असताना पूर्व लक्षात घ्या की का बाबा आपण त्या ठिकाणी लोकांचे चाळे पाहायला आणि स्वतः चाळे करायला जन्माला आलो नाहीत का? हे जर एखादी पोरगी इथं PSI असती आणि ती पोरगी इथं बसली असती, विचार मंचावरील सूत्रसंचालकांनी त्या पोरीला या विचार मंचावर बोलवलंच असतं. या विचार मंचावर त्या पोरीला बोलवलंच असतं. एखादी पोरगी इथं डेप्टी कलेक्टर असती आणि ती नोकरीला कुठल्या तरी जिल्ह्यात असती, तिचा बाप इथं आला असता, तर या विचार मंचावरल्या सूत्रसंचालकांना तिच्या बापाला इथं आणून बसवलंच असतं. मी तुम्हाला सांगायचं छोटं तात्पर्य, कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है, जब नाकामयाब होते तो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती है. कांगणे सर क्लास घेत होते, क्लास बी बरोबर चालू होता. कांगणे सरनं फॉरेस्टमध्ये बी नोकरी केली. पण आज कांगणे सर व्हायरल झाल्यावर, जुना काळ जेव्हा शिकत होते, जेव्हा धमधमून मी वझरला शाळेत जात होतो, माझ्यातले 31 जण, आम्ही धमधमून वझरला शिकत असताना 30 जण सायकलवर जात होते आणि एकटा पैदल इठ्ठल कांगणे जात होता. एकटा पैदल त्या शाळेमध्ये इठ्ठल कांगणे जात होता. DSM कॉलेजला शिकत असताना मी बामणी प्लॉटला राहत होतो. DSM कॉलेजला शिकायला होतो. 860 रुपये महिन्याची पास होती. प्रत्येक जण कॉलेज लाईफमध्ये पोरं एन्जॉय करताना त्या कॅन्टीनला बसायचे, बढियापैकी एन्जॉय करायचे. त्या बसनं जायचे. त्या 4 किलोमीटरच्या अंतरला 2 रजिस्टर आणि अंगात असणारा एकच ड्रेस घालून इठ्ठल कांगणे त्या कॉलेजला पैदल जात होता. आज जे ST बसनं जात होते त्याच्यापेक्षा कदाचित कोणती तरी एक गाडी माझ्याकडे जास्त आहे. जे शाळेत माझ्यासोबत असताना सायकलवर जात होते, त्या शाळेत मी मागल्या महिन्यात 22 लाखाची गाडी घेऊन सत्काराला गेलो होतो. येणाऱ्या काही काळात मी फॉर्च्युनर मध्ये येणार आहे. येणाऱ्या काही काळात 2 कोटीची गाडी मी माझ्याकडेच असणार आहे. येणाऱ्या काही काळात महाराष्ट्रातल्या लोकांनी आपली अपॉइंटमेंट मी घेतली पाहिजे. हा बी काळ आपलाच येणार आहे. पुन्हा न नेता बिता होता नाही, काहीच नाही. कळलं का? न नेता बिता होताना सांगायचं तात्पर्य एकच आहे, तुम्हाला तुमच्या गोष्टीचा राग आला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला तुमचा राग येणार नाही, माई शपथ सांगतो, तुम्ही मोठे होणार नाही. तुम्हाला कोणतरी म्हणलं पाहिजे ना, तू ही अवकात नाही करण्याची, तो काम करणे में अलग मजा आहे. म्हणलं पाहिजे कोणतरी, साला तू अवकात नाहीये. आपला प्रॉब्लेम ते नाही, ती तुला बोलत नाही, आपण तिच्या भेटायला. अरे आपली कोणीतरी अपॉइंटमेंट घेतली पाहिजे, आपल्यालाही कोणतरी बोललं पाहिजे, आपल्यासाठी कोणीतरी तरसलं पाहिजे. आपणही साला कोणाचा नंबर ब्लॉक केला पाहिजे, ती वेळ आपल्याला आणता आली पाहिजे. कळलं का? मी DL ला होतो, DL ला मी एकीला बोलायला पावलो, ती बोलली ना, ती मला बोलायला, मी तिला बोललो ना. काळ बदल काळ बदलता आला पाहिजे. काळ बदलण्यासाठी पर्याय एकच आहे, वनली कामयाबी, बाकी दुसरं काय नाही. आपल्या मागे म्हणजे गुळा मागं माशा आहे. म्हणून सांगताना पूर्व लक्षात घ्या, फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला
जर पोलीस भरती ऑनलाईन पद्धतीने झाली तर रस्त्यावर यावं लागेल. तुम्ही म्हणले नाही सर हो द्या ऑनलाईन, मला काय गुत्त घ्यायची गरज नाही. बॅच बाकीच्या विचारल्यात, माया विचारल्यात, माझ्याकडे 1,60,000 पोरगा ऑनलाईन आहे. आजच 100 रुपयाची बॅच टाकली मी. किती रुपयाची? आता आणि घेऊ नको, उद्यापर्यंत 20 लाख रुपये येणार सरला. 30 लाख. किती लाख? तुम्हाला फक्त एकच दशक शतक. काय म्हणलं मी? अरे काळ असतो. फक्त एकदा गोष्ट महाराष्ट्रातल्या लोकांनी तुम्हाला डोक्यावर गद्या, मात्र ज्या पायऱ्यांचा आधार घेऊन तुम्ही मोठे झालात त्या पायऱ्याला तुम्ही विसरले तर तीच जनता तुम्हाला पायाखाली घ्यायला वेळ लावत नाहीये. आज माझा काळ आहे, माझी जागा कोणतरी घेणारच आहे. फक्त मी उत्तमात करू नाही. पोरांमुळे मोठा झालोय. इथून पुढे पोरांचं कुठले आंदोलन असो, 6 वर्षाची मुलगी तिची शपथ घेऊन सांगालो अन्यायाच्या विरोधात कुठे उभं राहणार. आणि राहिली गोष्ट, हे सरकार नेते बिते कोमाते तुम्ही पाहिला असाल, गृहमंत्री साहेब म्हणले पुरावे द्या. पुराव्याचा व्हिडिओ आपण दिला. गृहमंत्री साहेब म्हणले पुरावे द्या, दिला पुरावा. पेपर तुम्ही घेणार, फीस आम्ही भरणार, अभ्यास आम्ही करणार, कॅमेरे तुमच्याकडे, डीव्हीआर तुमच्याकडे. अरे हा बाप घेऊन बसला होता तिथं कॅमेरा. रियालिटी ना. आणि हा मुद्दा मांडण्यासाठी आपल्याला एकत्र यायचं. पोरं काळ फार बेकार आहे. या काळात एक स्वतःला ओळखून घ्या. इथं बसलेल्या पोरांना सांगतो, ग्रामीण भागातून असणारे हात वरती करा. यस आय लव्ह यू. तुम्ही बहिणी आहे. हा मोठा भाऊ यानंतर काय म्हणलो, ग्रामीण भागातले म्हणजे तुम्हाला आणि मला टच सोबत झालेला आहे. आपण ग्रामीण भागातून शिकलो म्हणलं विषय नाही. तू शहरात आली, शहरात आल्यावर सर्वात महत्वाचं काम मी काय म्हणलं, स्टोरी, स्नॅपचॅट हे चालतो का? हॅलो 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 आवाज चेक करू लागलो. पहिले तो कभी कभी गम था. आवाज पाहायला लागला. ऊर्जा काले कावा तेरे भोंड चकंड पावा. मरायला पाहिजे तुम्ही जागी. विसरून गेलं ते लगेच. मी काय बोलू लागलो, बोलायचं काय होतं, काहीच घेणं नाही त्याला. त्याचं म्हणणं आहे ताण आलाय. सर तुम्हाला आपला ताणच माहित नाही हो. पण ताई तू शिकायला आली, शिकत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की बाबा आपण लोकांच्या मोबाईलवर स्नॅपचॅटवर स्वतःचे चेहरे ठेवण्यापेक्षा एमपीएससी आयोगामार्फत गेलेल्या परीक्षेत तू पहिली आली ना, हा मीडिया तुमची मुलाखत घ्यायला समोर येतो. ज्या लोकांनी कधी तुमचं स्टेटस ठेवलं नाही का, ती लोक तुमचं स्टेटस ठेवतात. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की पोरं स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नसते. ज्याचं स्टेटस असते का, लोक त्याचं स्टेटसला ठेवतात. म्हणून पहिले स्वतःचं स्टेटस बनवायला शिका. तुझ्या गावातलं पोरग पोलीस भरतीला लागलं, तू त्याला बोलत बी नव्हता, नाही लाज असतो, तुला त्याचं स्टेटस ठेवावं लागलं का नाही? ठेवावं लागलं का नाही? त्या गावातलं पोरग नोकरी लागल्यावर दिवाळीला गावाकडे आलं, गावातल्या प्रत्येक लोकांनी त्याला विचारलं, ज्या पोराला कधी कोणी बोललं नव्हतं, म्हणजे त्यानं स्टेटस निर्माण केलं होतं. आणि आपल्याला कॉन्स्टेबल व्हायचे, लय झालं PSI STI. अरे ही लय मोठी गोष्ट नाही. 6 महिन्याचा कालावधी. याच्यात जर तुम्हाला योग्य वेळ दिला तर सर्व काही होणार आहे. फक्त मी काय म्हणलं की बाबा ज्या लॅबला ह्या वरच्या पोर्चवर त्या माई आणि बापाचा फोटो ठेवलाय, तू खुर्ची थोडी मागं केली जर असं तुला त्रास आल्याने वाटला आणि त्या मोबाईलमध्ये तो लोकांचे चाळे पाहू लागली, इंस्टाग्राममध्ये व्हिडिओ पाहू लागली. पाहता पाहता तुझी नजर त्या माईकडे आणि बापाकडे गेली, तेव्हा माईच्या चेहऱ्याला सुरकुत्या दिसल्या, बापानं मागितलेलं कर्ज दिसलं, मोठ्या पोरीचं लग्न दिसलं, आपल्यामुळे आपला भाऊ कुठल्या तरी किराणा दुकानात काम करतो याची व्यथा ती आम्हाला दिसली. झॅक मारून पुन्हा आपण मोबाईल खाली ठेवणार आणि पुस्तकात मान घालून पुन्हा वाचत बसणार. म्हणून त्या मायबापाचा फोटो त्या लॅबमध्ये लावायचा, एक खुर्ची पक्की करायची, जेणेकरून वारंवार आपली माय आणि बाप सदैव आपल्या समोर असले पाहिजे. आपण वाईटांच्या नादाला कधी लागणार नाही, त्यासाठी तो अभ्यास करायचा आहे. पण ग्रामीण भागातून पुढे आली, शहरात आली, शहरात आल्यावर माधुर्या अवलादींच्या नादी लागायचं नाही. पुढे आवर्जून सांगतो, लहान वयात तुम्ही प्रसिद्धी आणि पैशाच्या मागे लागले की तुम्ही तुमच्या ध्येयापासून लांब जाता. मी जर क्लास क्षेत्रात आलो नसतो तर माईच्यान सांगतो तेवढी कॅपेबिलिटी होती, मी कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये आज DYSP असतो, कुठल्या तरी जिल्ह्यात. पण एक DYSP एका तालुक्याला माहित असतो, विठ्ठल कांबळे महाराष्ट्राला माहिती आहे सर. कारण जे होतंय ते चांगल्यासाठी होते, जे होतंय ते चांगल्यासाठी होतं. मी फॉरेस्टमध्ये होतो, आज प्रमोशन झालं असतं, 1.25 लाख पगार झाला असता, लयच पगार कमी पडला असता, जंगल इकला असतं. केलं काय? आपला नादच खुला होता. ओय नादाशिवाय होत नाही हो, ठीक नाही, नादाशिवाय पर्याय नाही ना. पण ते करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, डीएड झालं होतं साला आपल्याला मास्टर व्हायचंय. आणि म्हणून जिंदगी 1 मिनिट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनिट का फैसला पूरी जिंदगी बदल देता है मेरे दोस्तों. माणसाचा विषय 1 मिनिटात बदलत नाही, मात्र 1 मिनिटाच्या विचारानं बदलतं. एवढा विचार माझ्या मनात आला आणि ठरवलं काहीतरी करायचे, आणि जे होतंय ते चांगल्यासाठी. का? एक राजा असतो आणि त्या राजाचा एक प्रधान असतो. त्या प्रधानाला नेहमी सवय असते, जो हुआ अच्छा हुआ, जे भी होतंय ते चांगल्यासाठी होते. आता हे राजा काय करू लागलं,
एकदा आपला बाण साफ करू लागलं आणि बाण साफ करता करता ते बाण याच्या करंगळीत लागला, करंगळी तुटली, रक्तबंबाळ झाली. ते बाजूच्या प्रधानानं पाहिलं, ज्याला सवय होती जे बी होतंय ते चांगल्यासाठी होतंय, ते बाजून गुचकून बोललं जे बी होतंय ते चांगल्यासाठी होते. राजाला राग आला, राजाच्या बोटातून रक्त वाहले, करंगळीचे 2 तुकडे पडायला लागले. त्याच्यात बाजूचं दलिंदर म्हणतंय जे बी होतंय ते चांगल्यासाठी होतंय. राजाला राग आला, राजा म्हणाला उचला तुरुंगात डांबा, 50 छापका हाणा, 50 धक्के हाणे, त्याला नेऊन तुरुंगात टाकलं. राजाचा शोक झाला, राजाला वाटलं शिकार करायला जाऊ, म्हणजे मी फॉरेस्टमध्ये राहिलो असतो मे बी बरं झालं असतं. पण फॉरेस्ट सोडले म्हणजे क्लास क्षेत्रात अपयश होतं, क्लासमध्ये पोरं नव्हते, दिवस वाईट होते. आजकाल वेळ बदलला, सर्व काही चांगलं झालं, पण जे होतंय ते चांगल्यासाठी याच्यासाठी सांगितलं की तो राजा, त्याला वाटलं आपण शिकार करायला जावं, आणि तो राजा जंगलात निघाला. जंगलात निघत असताना मागे सैनिक होते, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी सब मेरे पीछे आओ. अकेला राजाच गया, आणि एकटा राजा गेल्यावर, कारण सध्या राजकारणाचं तेच झाले ना, ज्याच्या गाडीत बसलं ते दलिंदर दुसऱ्याच्या गाडीत कार्यकर्ता उघड्या हो. आसमान से टपका खजूर पे लटका न घर का न घाट का, महेश साहेब गे बोकांडीवर, महेश साहेब साहेबांनी बोललं तुला, आणि तू बेजार कार्य धुरेंदर, युवकांचे प्रणस्थान पापा, दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस, संयमी सक्षम नेतृत्व. साहेबाची गाडीवर गाडी, घोडीवर घोडी, बंगल्यावर बंगले, तू इसे खला स्प्लेंडर किका मारू मारू बेजार है ना. हे राजकारण बदलावं लागलं. हा सक्षम आहे, हुशार आहे, आपल्या व्यथा मांडणार आहे, त्याच्यासाठी सलूट आहे. कारण राजकारणात कोणतरी बोलणं लागेल का, एसी गाडीत बसून बिस्लरीचे पाणी कोण दुष्काळावर बोलता येत नाही. त्यासाठी रणरण तेवढाच फिरावं लागते. आमच्या माईच्या आणि बापाच्या पायाला भेगा पडल्याशिवाय कोणी दुष्काळावर हास्य करू शकत नाही. हरामखोराव इमानाने आणि इमानाने सांगता पाऊस पडला का नाही हे तपासायला तुम्ही रिकामे आहेत. एकदा वावरात 2-3 दिवस फिरा, त्याच्यानंतर कळते दुष्काळ काय आहे. म्हणून वांदे तेच व्हायले. नेता आहे, त्याचं पोरग नेता, त्याची सून वहिनी साहेब, त्याची पोरगी ताई साहेब, त्याचा नातू युवा नेतृत्व, आपलं पिंट्याची माय, पिंट्याची बहीण, पिंट्याचं मथार. कारण काय, आपण गरीब आहे पण आपल्याला गरिबीबद्दल राग आहे. आपण गरीब आहेत, आपल्याला गरिबीबद्दल राग आहे, आपल्याला सवय आहे मोठे लोक बोकांडीवर घ्यायची. म्हणून पहिल्यांदा आपण आपल्या लोकांचा मान सन्मान केला पाहिजे. आज तुम्ही पोलीस भरतीसाठी बेजार व्हायला, तुम्हीच नोकरी लागता. 180 ची सध्या नाईट पॅन्ट आहे, 2 सिरीजचं टी शर्ट आहे, पामा गोल्ड स्टार इनिस्टार सेगाचा बूट आहे, तुमचा गोळा 750 रुपयाचा आहे, तुमच्याकडे 250 आणि 2200 रुपयांच्या दरम्यानपर्यंत महत्वाची वस्तू अख्खी किट आहे. त्याच्यावर तुम्ही ग्राउंड करता, नोकरी लागता, नोकरी लागल्यावर 2300 रुपयाचा ड्रेस घेता, ब्लॅक बूट आहे, ब्लॅक शूज आहे, लाईन ॲड आहे, त्याच्यानंतर नेम प्लेट आहे, चौकात उभं राहता. चौकात नोकरीला उभं राहिल्यावर हरामखोराव पकडता कोणाला, कांगणे सरला, संग्राम भैयाला पकडता कोणाला, ज्याची चप्पल फाटलेली, ज्याचं शर्ट मळालेलं आहे, ज्याला कुठतरी दवाखान्यात जायचे, ग्रामीण भागातून तो आलेला आहे, घरातून डबा आणलेला आहे, गडबडीत जाणं आहे, बायको तिकडे व्यथा पाहिली, ढोरं कुठतरी झाडाखाली बांधलेले, त्याला पेंढी चारायची आहे, एवढ्या गडबडीतून आलाय, लायसन नावाची कन्सेप्ट माहित नाही, नंबर नावाची कन्सेप्ट माहित नाही, कोणाची तरी गाडी घेऊन आलाय, त्याच्यात तुम्ही पकडता, त्याला बाजूला नेता आणि त्याचे 100-200 खाता. वांदे काय आहेत, आपण कसे गरीब. राग कोणाबद्दल आहे, गरिबीबद्दल. राग कोणाबद्दल आहे, गरिबीबद्दल. म्हणून पहिल्यांदा ती व्यथा लक्षात घ्या, तुम दूसरों के बारे में अच्छा सोचोगे तो ऊपर वाला तुम्हारे बारे में अच्छा सोचेगा. मी तुम्हाला काय म्हणणार आहे, 40,000 रुपयाच्या किरायामुळे माझं मालकांना हे डायल असतं का बोलायचं, आपण क्लासमध्ये वापरतो की असं बाहेर फेकून दिलं होतं. 46,380 रुपयाचा पगार होता मला. ती नोकरी सोडून आपण परभणीत आलो, 4 वर्ष लोकांकडे झक मारली, क्लास घेतला, 8 किलोमीटर पैदल जावं लागले, ज्या रोडनं आपण फिरतो त्या रोडनं 8-10 लाख रुपयाचं ऑफिस आहे माझं. मला तुला भेटायला यायचं मला 3 पोराला विचारावं लागते सध्या, भेटू का भेटू का. मी पण हात सांगतो त्याचं काम विचार काय तर त्याचा ताण मी काय घेऊ. आता त्याच्यात दलिंदर स्पर्धा परीक्षेचं पोरगं काम ताणीच आहे, सर्व मन लागणार, तर त्यासाठी नाचू मी. हे मन लागणं म्हणजे मी काय करायचं नेमकं. तो आम्हाला विचारायचा परीक्षेला असा प्रश्न आला त्याचं उत्तर काय आहे, त्या परीक्षेला तसा प्रश्न आला त्याचं, याचा नवीनच पॅटर्न सर म्हणत लागलो. कस तरी व्हायले, त्या भारतातला एक रोग आहे त्याचा आधार सापडला नाही, कस तरी व्हायले. आता कस तरी म्हणजे नेमकं काय. अरे म्हणून परत राग आलाच पाहिजे आपल्याला परिस्थितीचा. लोकांनी आपल्याला डावलले का त्या गोष्टीचा राग आला पाहिजे. म्हणजे ज्या गावात मी शिकलो त्या गावात सर्व नातेवाईक होते, त्या नातेवाईकांना काँग्रेस सरला विचारलं कधी. माझ्या सावत्राईनं मला 4 वर्ष शाळेत डबा दिला नाही. मी जेव्हा सेंटरमध्ये पहिला आलो तेव्हा डायलॉग मारला भाषणात, माझ्या बापाला नंतर कळलं, पण मी त्या व्यवस्थेवर बाय डायलॉग मारला भाषण केले नाही. आज त्या धमधमचे लोक काय सांगतील, मह्या तात्याचे पोरं, मामाचे पोरं, महित मावशी सर्व काय सांगतील, मह्याचं पोरं. कधी नाव झाल्यावर फॉरेस्टमध्ये नोकरी करत होतो, माझी बायको पण, तिला काही तेवढं भारी होतं का, ती ऑफिसमध्ये गेल्यावर तिला कोणी विचारते मिसेस कांगणे का, माझी बायको खुश ना. त्याच्या अगोदर मला सांगावं लागत होतं माझी बायको पोलीसमध्ये आहे. आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही पोलीस डिपार्टमेंटमध्ये पोरगं पोलीसमध्ये, किती अभिमानानं सांगतो मी, किती अभिमानानं सांगतो. अरे कधी वेळेस तुम्हाला व्यवस्थेचा राग आला पाहिजे, ताण आलाच पाहिजे. ज्या मालकानं आपलं डायस फेकून दिलं होतं ना आणि त्याचे 2 मार्क असे लिहायचे खाली पडले होते, तेव्हा मात्र माझ्या डोळ्यात पाणी आलं की यार आपण नोकरी सोडून गलती केली. पण लोकांसाठी भलं सोचलं होतं. 13 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या लेकरांनी 100 रुपयाच्या बॅचमध्ये मला 90 लाख रुपये दिले. 90 लाख. मी 5 दा मोजू लागलो, 1 दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, दशाब्ज, परम, महापरम, शंख, निशंक, जलार्ध, परार्ध, मध्य, पारद, अनंत.
सहज काहीच होत नाही रे, मेहनतीशिवाय पर्याय नाही. तुम्हाला राग यावाच लागेल. इथं तुम्ही अभ्यास करा नका करू, पण अभ्यास का करायचा आहे तर गावामध्ये माझ्या बापाला नाव घेऊन बोलणारे लोक हरामखोर माझ्या बापाला काका म्हणले पाहिजे, माझ्या बापाला दादा म्हणले पाहिजे, माझ्या बापाला इथं बसा म्हणले पाहिजे, म्हणून अभ्यास करायचा आहे. विचार होता अनिल कपूरचा, तुम्हारी माँ ने तुम्हें क्या सिखाया मुझे मालूम नहीं, लेकिन मेरे माँ ने मुझे बताया है, गुलाम बनोगे तो लात मारेगी दुनिया, गुलाम बनाओगे तो शेर सलाम करेगी दुनिया. आपल्याला ते करावं लागेल ना. म्हणजे नोकरीत होतो आपण गुलामच होतो, कोणतरी ऑर्डर देणार आहे, कोणतरी सांगणार ऐकणार आहे. माझ्या मनाचा राजा आहे. उद्या मला वाटलं क्लासला सुट्टी, जाहीर सुट्टी. कोणी म्हणणार आहेत का 2 मास्तर दुसरी क्लास घे बाबा, ताण देऊ नको मला. कधी अरे तुमच्या मनात ती फिलिंग राजासारखी आली पाहिजे. ती येण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावं लागेल, प्रयत्न करावा लागेल. मी काय म्हणलं, जे होतं ते चांगल्यासाठी होतंय. आपला तेल प्लस पॉईंट आहे. कुठेही जातो मी, पण माझा मुद्दा सोडत नाही. तो युट्यूबला शिकवता नाही पाहिजे. कुठेही जाणार मी मात्र मुद्दा देत असते. ते राजा कुठे गेलं, जंगलात गेलं, सैनिक बाकीचे कुठे निघले, एकटाच राजा. आता याच्या प्रधानाला सवय का होती, जे बी होतं ते चांगल्यासाठी होतंय. म्हणजे मी फॉरेस्ट सोडलं ते चांगलं झालं उरपाट. आणि मग झालं काय, त्या राजानं शिकार करायला पाहायला शोधत असताना त्याला काही लोकांनी पकडलं. ते लोक होते शिकारी आणि त्यांना करायची होती शिकार. मग शिकार करण्यासाठी महत्वाची गोष्ट ते सोन्याचा शोध घेऊ लागले. आणि सोन्याचा शोध घेत असल्यामुळे झालं काय, त्यांना द्यायचा होता नरबळी. मग नरबळी म्हणल्यावर राजासारखा सुंदर माणूस कोणी आहे का? राजाच्या अंगावर भारतारी कपडे, राजा दिसायला सुंदर, राजा त्याच्या हातात आला. शिकारी म्हणले इसकाच कार्यक्रम करेंगे. राजाला पकडलं, टेबलवर बांधलं, ह्या तलवारी बिलवारी आणल्या, याचा कार्यक्रम करा म्हणले. एक जण नेमकं कापणार, तेवढ्यात एकाची नजर गेली त्याच्या करंगळीवर. अरे करंगडीला मार आहे म्हणले, बळी अखंड लागतो, याला सोडून द्या, याचा बळी देता येत नाही. राजा मनातल्या मनात म्हणला, जे बी होतंय ते चांगल्यासाठी होते. राजा मनातल्या मनात म्हणला, जे बी होतंय ते चांगल्यासाठी होते. तोच राजा कपडे गिपडे घातले, घोड्यावर बसला, भरधाव वेगानं घोडा धावत दरबारात आला. दरबारातून घोड्यावर राजाने उडी मारली. पहिले सांगितलं त्या प्रधानाला, ज्याला आपण नाटक केलं त्याला सोडा बे बापा, त्याला लवकर सोडा. लगेच सैनिक गेले, त्या सैनिकांनी प्रधानाला सोडलं. तो प्रधानाला सोडत असताना पलीकडून प्रधान पळत आला, इकडून राजा पळत चालला. राजाने त्याला आलिंगन दिलं. आलिंगन दिल्यावर मला, यार खरं आहे, तू जे बोलतो ते बरोबर आहे, जे बी होतं ते चांगल्यासाठी होतंय. आज मी वाचलो, बरं झालं बापा, तू सकाळीच म्हणला होता. फक्त एका गोष्टीचं दुःख वाटलं, एका गोष्टीची खंत वाटली. सकाळी तू म्हणला जे बी होतंय ते चांगल्यासाठी होतंय. मी रागा रागात तुला 50 चापकं मारले, रागा रागात तुला तुरुंगात टाकलं, रागा रागात आपल्या सैनिकांनी तुझी हालापेस्टा केली. त्याचं जरासं वाईट वाटलं. म्हणजे माझ्यामुळे फुकट तुला मार खावा लागला, माझ्यामुळे फुकट तुला जेलमध्ये जावं लागलं, माझ्यामुळे सैनिकांनी तुला 50 चापकं मारले. तेव्हा ते प्रधान म्हणले, नाही राजा साहेब, जे बी होतंय ते चांगल्यासाठी होते. राजा म्हणला, कस काय भाऊ, तुमच्यासोबत नेहमी कोण असते? म्हणला, मी. तुमच्या करंगळी लागलेले, माझ्या कुठं लागलेले म्हणला, महा कार्यक्रम झाला असता ना. म्हणून जे बी होतं ते चांगल्यासाठी होते. आता तुम्ही स्पर्धा परीक्षा तयारी करता. स्पर्धा परीक्षा तयारी करताना दुसरी गोष्ट, पुरीला सांगितलं मी शहरात आली, अकोल्याच्या ग्रामीण भागातून आपण इथं अकोल्यात आलो, इथं कुठतरी क्लास लावला, लॅब लावली, आपले कपडे बदलले. गावातून पंजाबी ड्रेसवर होती, शहरात आल्यावर बदलली, कपडे बदलले, स्टाईल बदलली, त्या लुकमध्ये बी बदल पडला. कारण बाजूच्या मैत्रिणी सांगितलं तुला फेशियल कसं आहे ना, बाजूच्या मैत्रीण, त्या मैत्रिणी शिकवलं स्नॅपचॅट, तुझ्या डोळ्याचा फाका, तुझं होतं, तुला 15 मिनिटं टाईम लावून हाणायला पाहिजे. बरोबर ना प्रकाश, ती हवं येणार आहे. खेड्यातून इथं आली म्हणजे काय म्हणायला मी, इकडे मोठा भाऊ कोण सांगायला, परिवर्तन करायचं. पण कोणतं? अरे विचारानं प्रगल्भ व्हायचं आपल्याला विचारानं प्रगल्भ व्हायचंय. ग्रामीण भागातून शहरात आलो, शहरात आल्यावर आपला रंग बदलला, रूप बदलला, राहणीमान बदलला. पण बदलत असताना डोक्यातल्या विचाराचा हुसा देखील बदलायचा आहे. नाहीतर आपण शहरात आलो, शहरात आल्याच्या नंतर इंस्टाग्रामला आपली पोरगी वेदार हे, इंस्टाग्रामला व्हिडिओ, लोकांचे गाणे, लोकांचा व्हिडिओ, त्याचं गाणं कॉपी, इथे ऍक्टिंग, म्याव म्याव. नाही जमणार ताई, तुला गरज आहे का? गरज नाही ना. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. तुला गरज आहे? तुला गरज आहे का कच्चा बदाम, पक्का बदाम? मै नाही तो कोण बे? आपण चाळे करायला जन्माला आलो नाही. आपले हे चाळे कोण पाहते? आपल्यासारखं भिकारचोट. आमचा पोरग डेंजर. इंस्टाग्राम, तू अकाउंट प्रायव्हेट, हे तुला मेसेज कसा करते? एक टिंब टोप सेंड. ही पाहत नाही. आमच्या पोराच्या भावना दबल्या. आमचा पोरगा दुसऱ्या आयडिया करते, 2 टिंब टोपू टोपू सेंड. आमची पोरगी तरी पाहत नाही. आमचा पोरगा डेंजर. आमचं पोराचं म्हणणं काय? एकदा ध्येय मनात धरलं साला, जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत सोडणार नाही. आता केळ्या हे अभ्यासाबद्दल म्हणालो मी, हे ध्येयाबद्दल, स्वप्नाबद्दल म्हणालो, मायबापाच्या इच्छा आकांक्षेबद्दल म्हणालो. आमचा पोरगा डेंजर. आमचा पोरगा काय करते? एक टिंब स्पेस, एक टिंब स्पेस, एक टिंब टुपुक सेंड. लगेच आमची ताई हम HMM, हम इज कॉल्ड एज एक्सेप्ट. हम म्हणली की से खलास. आमचा पोरगा संग्राम आहे पुन्हा डेंजर. आमचा पोरगा काय करतं? एक टिंब जोडून 4 टिंब आणि जोडून 3 टिंब सेंड. एक टिंब, 4 टिंब, 3 टिंब, मधात 2दा स्पेस. किती अभ्यास आहे तुमचा?
काही काहीचं म्हणा आमचा जाऊ दे, पण तू आलाय पक्का आहे बाप्पा. आहे का नाही? काय माहितीये का, कुटाने केल्याशिवाय माणसाला कुटाण्यावर बोलता येत नाही. आणि मी अनावधान झालेलो मास्तर आहे, म्हणून तुमच्यासारखे कुटाने मी बी केले, पण ते कुटाने करता करता आपल्या सक्सेसमध्ये, आपल्या मायबापाच्या स्वप्नामध्ये, आपल्या माईची फाटलेली साडी आहे, आपल्या बापाची म्हणालेली बनेले, त्या मधात आपला कुठलाच प्रेम नावाचा डिव्हायडर येता कामा नाही. ही गोष्ट लक्षात घ्या मात्र. तो प्रेम नावाचा डिव्हायडर येता कामा नये. आमचं पोरग काय करते, पुन्हा आमची ताई आमच्या भाऊजीला, भाऊजी तुमच्याकडे साळा, हा लगेच ताई आमचं पोरग हुशार. आमचं पोरग काय करते, आता जरासा स्पेस कमी करते, सेंट. मग ताई काय करते, स्माइली. आमचं पोरग डेंजर, डायरेक्ट पिंपळाचं पान टाकते, गुलाबी कलरचं. आणि ते बी एवढं डेंजर आहे, ते असं येते बा, बुई झुप बुई झुप. आमची ताई हसली या, मग विषय खलास ना भाऊ. मग आमचं पोरग डेंजर, प्लीज सेंड युअर सेल नंबर. पोलीस भरतीला येतो, पोलीस भरतीला. तू इंग्रजी कसा पास झाला मला माहिती आहे ना. रीड द पॅसेज केअरफुली, गिव्ह द आन्सर. हाऊ मेनी अॅनिमल इन दिस गार्डन. तुला पॅरेग्राफ होता, पॅरेग्राफ 45 मार्काचा. ईश्वराचे लय मोठी कृपा दी आहोत है ना. रीड द पॅसेज केअरफुली, गिव्ह द आन्सर. आणि त्याच्यात प्रश्न होता, हाऊ मेनी अॅनिमल इन दिस गार्डन. तू पाहायचा अॅनिमल पॅरेग्राफ मध्ये कुठे, मागायला ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत अॅनिमल इज क्लोज, यू कॅन पास. त्याच्यातून पास झाला तू. पण याच्यातून पास होताना म्हणजे महत्वाची गोष्ट, हिचा नंबर तू मागून घेतो. नंबर मागून घेतल्याच्या नंतर मग तुझे कॉन्टॅक्ट व्हॉट्सअपवर येतात. पण व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट आल्यावर तुझा प्रोग्राम बिघडतो. मी इथं तेच सांगितलं की बाबा तू इथं शिकायला आली, शिकायला आल्याच्यानंतर जेव्हा तुझ्याकडे व्हॉट्सअपला नंबर येतो, व्हॉट्सअपला नंबर आल्यावर तुझं काम आहे, तू तिच्या व्यथा विचारतो. तुला माय बापाला कधी विचारायला येईल नाही तू जेवली का, बापाला विचारायला येईल नाही तुम्ही जेवलेत का, तुला सख्या भावाला विचारायला येईल नाही जेवला का. पण तिला तू विचारतो. कुठं, एका रूम मध्ये ग्रामीण भागातले 14 जण शिकायला आलेले असतात, छानपैकी शिकत असतात, अभ्यास करत असतात. त्याच्यात एकाचे हृदयाचे तार झुकलेले असतात आणि हे तिला विचारते जेवली का. ती बोलताना हे स्पीकर ऑन करते, काहून तर उपासी मित्रमंडळाला कळावं, त्यावेळेला ऐकू जावं. एका रूम मध्ये 14 जण आहेत, चारही नोकरी लागले, जरा सदक बडी आहे, पण तिघापैकी एकच नोकरी लागलं ना, जगापेक्षा तिघं जास्त दुःखी असतात. त्यामुळे त्याच्यात काय होतं, हिचा कॉल आला आणि हे तिला विचारत आहे जेवली का. मग ही काय म्हणते तू काय चालू आहे, हे म्हणते डोकं धरलंय, 2 टाइम ग्राउंड मारलं, जराशी तब्येत बरोबर नाही, मी जेवणार नाही. लगेच ही म्हणते तू जेवला नाही ना, मग मी पण जेवणार नाही. ही जेव्हा म्हणते मी जेवणार नाही, तेव्हा हे स्पीकर ऑन करते, बाकीच्या लोकांना ऐकू घालते. आमच्या बाकीच्या मित्राला काय वाटते, मला बी कोणीतरी विचारणार पाहिजे तू जेवली का, है ना. आमच्या पोराचं नसीब कमी. आणि याच्यात होतं काय की आपली पोरगी म्हणते की बा जेवली का, आणि म्हणते तू जेवली का, ती म्हणते मी जेवली नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, या जगात फक्त तुमच्यासाठी उपाशी तू ही माय आणि तुझा बाप राहू शकतो, बाकी जगाला काही घेणं देणं नाहीये. बाकी तुझ्यासाठी उपाशी कोणीच राहणार नाहीये. एखाद्या प्रियसीनं तुला बोलवलंय, तिला काहीतरी तुमच्याकडून पाहिजे. तुला बायकोनं बोलवलंय, त्या बायकोला तुझ्याकडून काहीतरी पाहिजे. आणि तुला भावानं बोलवलंय, त्या भावाला तुझ्याकडून काहीतरी पाहिजे. तुला भावकीतल्या एखाद्या माणसानं बोलवलंय, त्याला तुझ्याकडून पाहिजे. मात्र त्या माईनं तुला बोलवलंय, याचा अर्थ त्या जेवणाचा विचार तिच्या मनात आहे म्हणून बोलवले. बाकी जगाला काही घेणं देणं नाहीये. म्हणून आपल्या हयातीत आपल्या मायबापाच्या चेहऱ्यावर दुःख निर्माण होणार नाही. ते काम आपल्याला करावं लागेल, आणि ते काम आपण केलं नाही तर येणारा काळ आपला वाईट आहे. सांगायचं तात्पर्य पोरं एकच आहे, येणारी भरती आहे. या भरतीत कॉम्पिटिशन तुमचं तुमच्यासोबत आहे. बाकी हायफाय प्रोफेशनल आपल्या मनात आणू नका. आपण जसे तसे राहा. कपड्यानं बदलले तरी चालतंय, पण विचारानं बदलता कामा नये. आपले पहिले 9 ड्रेस होते भाऊ लग्नातले, त्या लग्नातल्या ड्रेसवर 10 व्हिडिओ घेतले होते. लोकांनी मला नाकारलं होतं. मला पुण्याच्या अकॅडमी डायलॉग घालला होता, सर तुमची भाषा गावठी आहे. त्याच गावठी भाषेवर सरचा कार्यक्रम चालू आहे. ज्या लोकांनी आपल्याला भाषेबद्दल डायलॉग मारला होता ना, त्याच भाषेवर आपला कार्यक्रम चालू आहे. म्हणून लक्षात घ्या, जी गोष्ट तुम्हाला ताण देते तीच गोष्ट तुम्हाला मोठी करते. सर्व टाइम तुम्ही सुरळीत जेवायलेत जगायलेत का, तुम्ही कधीच मोठे होणार नाही. कुठली तरी एक गोष्ट लागल जिने तुम्हाला ताण दिला पाहिजे. कुठली तरी एक गोष्ट लागल तुम्हाला तिला मोठं केलं पाहिजे. आता मला सांगा, तुम्ही तयारी करायला, काल परवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला, अभ्यास करायला ना, स्पर्धा परीक्षा तयारी करण्यास हातवर करा. बाजूच्याकडे पाहिले तू नाही काहीतरी विचार थांब. आपण हातवरती करा, आपल्यालाच म्हणलं सांग एवढ्या मोठ्या पोरी आहेत, आणि मला हे आल्यावर तिला कसं वाटत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार इथे बसलेल्या पोरी आहेत. पोरियो, महाराष्ट्र भूषण पुरस्कार कितव्या क्रमांकाचा आहे? तुमच्या तयारीवर बोलतो मी 2च मिनिटं. इकडे बघा, 99 लोकांच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पहिलं यायचं असेल, 100 लोकांच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पहिलं यायचं असेल, तर 99 लोक जे करतात त्यांच्यापेक्षा जो कोणी वेगळा करेल का, तो त्या स्पर्धेमध्ये पहिला येणार आहे. बाकीच्यांना उत्तर माहित नाहीये, आणि याचं उत्तर आपल्यालाच माहिती आहे. याचा अर्थ आपली तयारी वेगळी आहे. मी तुम्हाला विचारलं महाराष्ट्र भूषण पुरस्कार कितवा आहे, कोणाला दिला, हात वरती करा. कोणाकडून उत्तर माहिती, कोणाला दिला, हात वरती करा. हात वरती करा. काय झालं, झरपडी झाली तुमच्या हाताला, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लूज आहे. काय लूज आहे,
अरे मला सांगा, आपला प्रॉब्लेम तेच आहे. आमच्या पोराचा सर्वात मोठा वीक प्रॉब्लेम आहे. आपल्या मित्रांनी आपली पोची ओळखली, आपल्या मित्रांनी आपल्याला गोत्यात केलं, आपल्या मित्रांनी आपली अवकात ओळखली आहे. या अवकातीच्या पलीकडे आपल्याला तयारी करावी लागेल. नोकरी सोडल्यावर माझ्यासोबतच्या अनेक मित्रांनी डायलॉग मारला, ते दिवस वाईट येईल, तुला भीक मागायची वेळ येईल. तोच महामित्र मला व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करतो, महामित्राला तुला बोलायचं, ते तुला लय मोठा फॅन आहे. कधी म्हणतोय, कांगणे सर गोइंग ऑन तुझं सक्सेस. अरे लक्षात घ्या, ते लक्षात आलं पाहिजे आपल्याला. आपल्या लोकांनी डायलॉग मारला पाहिजे, लोकांपेक्षा वेगळी तयारी लागेल आपल्याला. मी तुम्हाला काय विचारलं की हात वरती करा, का तुम्हाला वाटलं दुसरा प्रश्न हे विचारणार आहे, तुम्हाला वाटलं तिसरा प्रश्न विचारणार आहे, आणि मग इथं आपण कुठतरी गोचात येतो. आपल्या पोराचा तेच प्रॉब्लेम आहे. विश्वास नागरे पाटलाचं भाषण ऐकलं आहे ना, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड्डाण होती है. आपलं पोरग 10 दिवस 15 दिवस ग्राउंडला गेलं नाही, 16व्या दिवशी ग्राउंडला गेलं. त्याच्या मित्रांनी चाललं, भाऊ तू ग्राउंडवर काऊन नाही? ते मला नाही भाऊ, विश्वास नागरे पाटलाचं भाषण ऐकलं, त्याच्यात पाटील साहेब म्हणले होते, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड्डाण होती है. म्हणून आजपासून ठरवलं, वनली IPS. लगेच बाजूचं म्हणलं, तू भुगा झाला याचा भुगा झाला. दुसऱ्या दिवशी 30 नाईट पॅन्ट, ते टी शर्ट, पामा, गोल्डस्टार, युनिस्टॉर, सेगा, भागो 1600 मीटर, गोइंग ऑन गोइंग ऑन गोइंग ऑन. मेला तू. अरे तुझ्या कक्षा कोणी ठरवू नये, तुझी लायकी काय ही कोणी ठरवू नये, तुझी पात्रता काय ही कोणी ठरवू नये. आणि ती जर लोक ठरवत असेल याचा अर्थ तू सक्सेस कधीच होऊ शकत नाही. आपली पात्रता आणि आपली कक्षा कोणता मायकाला ठरू शकत नाही. आपण काय आपल्याला माहित पाहिजे. परिंदों को मंजिल मिलेगी उनके फैला व्यापार कहते हैं, रहते लोग दुनिया में वही खामोश साला जिनके हुनर बोलते हैं, जिनके हुनर बोलते हैं. ते आपल्याला बोलता आलं पाहिजे, ते आपल्याला जागरूक होता आलं पाहिजे. उद्या वाढदिवस कोणाचा? वाढदिवस आहे का? वाढदिवस आपल्यासारख्या दलिंदराचा. वाढदिवस कोणाचा? दलिंदराचा. तेरवी कोणाची? आपली. तेरवी कोणाची? आपली. आपल्या घरात आपल्या पंजोबाचा फोटो आहे का? नाही. आपल्या पंजोबाचं नाव माहित आहे का? आठवावं लागेल. बापा विचार लागल, तुम्हारे पापा के पापा कौन है? तो बोले दलिंदर थे, उसका नाम मेरे को मालूम नहीं. आपल्या पंजोबाचं नाव आपल्याला माहित नाही. आपल्या घरात आपल्या पंजोबाचा फोटो नाहीये. आपल्या घरात आता आजाचा फोटो दिसला असेल, येणाऱ्या 4थ्या पिढीत आजाचा फोटो गायब आहे, त्याच्या 4थ्या पिढीत आपला फोटो गायब आहे. पण महाराष्ट्राच्या चौकात लखलखती तलवार घेऊन चेहऱ्यावर तेच आपल्यासाठी स्वप्न साकार करणारा छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभा. याचं कारण काय? एकच कारण, जी लोक लोकांसाठी जगली तीच लोक लोकांच्या लक्षात राहिली. जी लोक स्वतःसाठी जगली ती स्वतःच्या बैठकीतल्या फोटो पर्यंत देखील मर्यादित राहिली नाही. लक्षात घ्या. म्हणून कोणासाठी काहीतरी करावं लागेल, कारण देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावे. याचा अर्थ त्याच्या देणाऱ्याची प्रवृत्ती आपल्याला घ्यायची. जगासाठी काहीतरी चांगलं मागा, जग तुमचं चांगलं करणार आहे. मात्र वेळ बिनाकामी कोणाला देऊ नका. एकदा तुम्ही स्वतःला वेळ द्या. एक दिवस तुमची वेळ लोक विकत घेतल्याशिवाय राहणार नाही. 5 मिनिटाचं लेक्चर घेतलं होतं कांगणे सरनं पंचायत राजवर. 6व्या मिनिटात कांगणे सरला बोलता आलं नाही. पोराने टाळ्या वाजविला, खाली बसवलं. आज मी कोणत्याही क्लासला जाऊ, पोरग वेटिंगला राहील का नाही भाऊ? कधी? 9 महिने परभणीत एका रूम मध्ये होतो. कावीळ झाल्यासारखा माझा चेहरा झाला होता. 19 पब्लिकेशनचे गणिताचे पुस्तक हँडल केले होते. 668 पानाचा एकनाथ पाटील ठोकळा आणि व पण परंतु अथवा किंवा जर तर म्हणून म्हणजे जशाला तसा पाठ केला होता. ठरवलं होतं आता क्लासमध्ये जेव्हा जाऊ तेव्हा पोरगा आपल्या वेटिंगला उभं राहिलं पाहिजे. पोरगा आपल्या वेटिंगला उभं राहिलं पाहिजे. का? अरे कॉम्पिटिशन आपल्यासोबत आहे. कॉम्पिटिशन आपल्यासोबत आहे. आपण आपल्याला ओळखायचंय. तुम्ही तुम्हाला शिवाय तुमचे दादा तुम्ही कोणी नाही पाहिजे. राग आपल्याला आला पाहिजे, मेहनत आपल्याला घ्यायची आहे. किती दिवस बसायचंय? कोणासाठी किती दिवस टाळ्या वाजवायच्या? कोणासाठी किती दिवस फिरायचंय? आपल्यासाठी लोक फिरले पाहिजे. आपलंही स्टेटस लोकांनी ठेवलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला स्टेटस निर्माण करायचे. आपल्या बापाचाही गुणगौरव झाला पाहिजे. आपल्या बापालाही विचार मंचावर बसवलं पाहिजे. त्यासाठी बापाकडे पदच लागतंय का? नाही. त्याच्यासाठी बाप एखादा पॅनलचा प्रमुख लागतो का? नाही. आपला बाप अधिकारीच लागतो का? नाही. आपल्या ताकद कोणती आहे? आपल्या बापाला कोणाचा बाप करायचं ही ताकद आपल्यात आहे. आपल्या बापाला कलेक्टरचा बाप करायचंय, आपल्या बापाला तहसीलदारचा बाप करायचंय. मी काल परवा एक उदाहरण घेतलं होतं सर. आम्ही 10वीला होतो. 10वी असताना आपला बाप कुठे गेलता? आपल्याला टीसी काढायला घेऊन. टीसी काढून घेऊन कुठे गेलता? आपल्याला कास्ट सर्टिफिकेट काढायचं होतं, आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र काढायचं होतं. आपण कुठे गेलो? तहसील कार्यालय. आपल्या बापाने आपल्याला सोबत घेऊन गेला का नाही? आपल्या बापांसोबत घेऊन आपल्या बापाने डॉक्युमेंट जमा केले. हा कागद काढ, तो कागद काढ, हे कागद जमा कर, ते कागद जमा कर. का? तर एजंट माणसं पैसे जास्त मागतात. एजंट पैसे जास्त मागतो म्हणून बाबा चला आपण बेजार होऊ, आपण तयार करू. आणि बाप डॉक्युमेंट तयार करतो. डॉक्युमेंट तयार करताना पोरगा हातात असते. असं पोरगा हातात घेऊन बाप कुठे जातो? तहसीलदाराच्या कॅबिन मध्ये. कशाला जातो? शेवटची एक सही राहिलेली असते. आणि तेवढी सही राहिल्याच्या नंतर आपला बाप तहसीलमध्ये जाण्या अगोदर अनेक संकट आहेत. ढोरं झाडाखाली बांधलेले, त्याला पेंडी टाकायची राहिली, त्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, माईनं दळण कुठतरी घराच्या छतावर वाळू घातलेले, अनेक समस्या. आपला बाप शेवटची गाडी आहे. तहसीलदाराची एक सही आपल्या बापाला घ्यायची असते. तहसीलदाराच्या कॅबिन मध्ये आपला बाप एंट्री मारतो. तेवढ्या पांढरे कपडे घातलेला एक चपरासी आपल्या बापाच्या छातीला हात लावतो. साहेब आतमध्ये बिझी आहेत, साहेब कामात आहेत. आपला बाप बाहेर थांबतो. याचं कारण थांबवण्याचं एकच असते, बापाची फाटलेली चप्पल, बापाची मळलेली पॅन्ट, बापाच्या गळ्यातला मळलेला रुमाल. आपल्या बापाला बाहेर थांबवलं
तेव्हा त्याच्या बाजूला त्या पडद्यातून कोणतरी पांढरे कपडे घातलेला एखादा नेता झपकन पडदा बाजूला करतो, कॅबिन मध्ये जातो. त्याला तो चपरासी थांबवतो का? नाही. तो तहसीलदाराच्या समोरची खुर्ची घेतो, त्याच्यावर बसतो. हाच चपरासी त्याला पाणी आणून देतो, हाच चपरासी त्याला चहा आणून देतो. अर्धा एक तास गप्पा रंगतात. आपला बाप त्या पडद्याच्या खिंडीतून पाहत असतो. साहेब कधी रिकामी होणार, कधी या कागदावर सही देणार, कागद कधी नाही घेणार, माझ्या ढोरं कधी पाणी पाजणार, माझ्या लेकराला कधी घरी घेऊन जाणार, शेवटची गाडी राहिलेली आहे, ही गाडी गेल्यावर मुक्कामाची व्यवस्था नाही, घरून आणलेल्या पोळ्या आहेत, भाजीची व्यवस्था नाही. असं करता करता संध्याकाळचे 6 वाजणार. साहेब आपल्या बापाकडे पाहणार नाही, गाडीच्या वेतेपायी आपल्या पोराला बाप घेऊन कुठे गावाकडे जाणार. दुसऱ्या दिवशी एका सहीसाठी आपला बाप डबल येणार. एका चपराशाने आपल्या बापाच्या छातीला हात लावून का थांबवलं? बापाचं अज्ञान आडवं आलं, बापाचे कपडे आडवे आले, बापाची पायातली फाटलेली चप्पल आडवी आली. त्यावेळेस आपण 10वी 11वी 12वीला होतो आणि त्याच वेळेस आपण एक शपथ घ्यायला पाहिजे होती. चला रात्रीचे झक मारू, दिवसाची रात्र करू, रात्रीचा दिवस करू, हाडाचे काळे करू, रक्ताचं पाणी करू. येणार MPSC आहे. काय झक मारायची मारू. आम्हाला जगातल्या कुठल्या प्रवक्त्याचं एखाद्या प्रबोधन करायचं भाषण कामाचं नाहीये. मी माझ्या बापाची व्यथा डोळ्यानं पाहिली आहे. मनातक अभ्यास करेल, येणाऱ्या MPSC मध्ये पोस्ट काढेल. चला याच कॅबिनला तहसीलदार म्हणून येईल आणि याच हरामखोराला माझ्या बापाला एक ग्लास पाणी आणायला लावेल. हे स्वप्न आपण रंगवावं लागते, हे स्वप्न आपण रंगावं लागतंय. त्यासाठी कोणाचा डायलॉग मारता येत नाही. मी म्हणत असतो काय आरसा घ्या, त्याच्यावर माय बापाचा फोटो ठेवा. जेव्हा फ्रेश व्हायले, कंगवा केसातून चाललाय, कंगवा चालता चालता माईचा चेहरा दिसला पाहिजे, बापाचा चेहरा दिसला पाहिजे. आपल्या पायातल्या चपलाची व्यथा आहे, आपल्या अंगातल्या बनेलीची व्यथा आहे, आपल्याला शर्ट घेतानाची व्यथा आहे, आपल्याला कपडे घेतानाची व्यथा आहे. मात्र दिवाळीमध्ये प्रत्येकाचे कपडे बदलले, मात्र बापाची बनेल बदलली नाही. ती व्यथा आपल्या लक्षात आहे. ही परिस्थिती मला बदलायची, हे चित्र मला बदलायचंय. त्यामुळे परिस्थिती आळवी येत नाही, त्या परिस्थितीकडे पाहून म्हणायचं, अ बुरे वक्त जरा अदब से पेशा, अ बुरे वक्त जरा अदब से पेशा, वक्त भी कहाँ लगता है वक्त को बदलने के लिए. अरे सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है, मंजिल तो हमारी आसमां है, रास्ता खुद बदलना है, रास्ता खुद बदलना है. परिवर्तन आपल्याला करायचं, मेहनत आपल्याला घ्यावं लागेल. आणि पोरो, आपल्यासोबतचे काही दलिंदर आपल्याला विनाकामाचे प्रश्न विचारून बेजार करत असतील तर जरासं जागरूक व्हा. प्रश्नाची रूपरेषा बदला. झाड पळसाच्या झाडावर येडं बसल्याने यासारखं हुशार पोलीस भरतीचं वरती जाऊ लागलं. पोलीस भरतीचं वरती जाऊ लागलं. वरच्या निचारलं कुठ चालला, खालचं म्हणलं आंबा खायला चाललोय. वरचं कोमात गेलं. साला झाड पळसाचं आहे आणि आंबा खायला वरती कसं काय आले? पोलीस भरतीचं पोरगा म्हणलं मला वरती येऊ दे. आपलं पोलीस भरतीचं पोरगा वरती गेलं. वरच्या विचारलं येड्यानं वरती कसं काय आला? आंबा खायला. वरचं येडं म्हणलं मला अख्खं गाव येडं म्हणतं, त्यानं केस हिंगाडले. आंबा झाड पळसाचं आहे, तू आंबा खायला वरती कसं काय आला? आमच्या पोलीस भरतीचं पोरगा हुशार होतं, त्या येड्याच्या 2 कानाखाली मारले. आंबा खिशात आणला, म्हणला फक्त खायला वरती आलो. सांगायचं तात्पर्य काय? तुम्हाला येणारे प्रश्न बदलायचे, येणारा काळ तुम्हाला बदलायचा. तो काळ बदलसाल, आपल्या मायबापाचे स्वप्न साकार करसाल, त्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो.